नमस्कार मित्रांनो, आज आपण शर्ट पेस्टिंग कशी करायची ते पाहणार आहोत। छाती आहे 34 छाती आहे, त्यानुसार 18 इंचचे कप आपल्याला काढायचे आहेत। 18 मधून 2 कप आपल्याला काढायचे आहेत। 9 इंचचे 2 कप येतील। 34 छातीनुसार आपल्याला 2 कप 9 इंचचे 2 कप काढायचे आहेत। कॉलर किती काढायची ते देखील आपण पुढे पाहणार। त्यानंतर पॉकेट किती इंच घेणार तेही पाहणार। सुरुवातीला आपण 9 इंचचे 2 कप आपण कापून घ्यायचे मधून। त्यानंतर त्यांना या प्रकारे क्रॉसमध्ये कापून घ्यायचे आहे। पहा, या प्रकारे क्रॉसमध्ये कापून झाल्यानंतर आता हे दोन्ही कप या प्रकारे आपले आता तयार झालेले आहेत। आता यानंतर आपण कापड कोणता लावायचा हे देखील आपण पाहणार आहोत, की कापड कोणता लावायचा आणि कोणत्या कापडमध्ये आपण कप चिपकवायचे। त्यानंतर त्या कपला आपण करायचं काय, आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया की या ठिकाणी कप बसत आहे, म्हणून आपण जवळजवळ दोन्ही कपची जागा आपण या ठिकाणी काढलेली आहे। दोन्ही कप या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत, म्हणून किनार आपण बाजूला काढून घ्यायची आहे। सुरुवातीला आपली प्रेस किती गरम आहे ते आपण पाहायचे आहे आणि चिपकवण्यासाठी खालून यांना मसाला लावलेला असतो। एकीकडून मसाला नसतो, एकीकडून असतो। जिकडे ही चिकनी बाजू असते तो मसाला आहे। म्हणून आता प्रेस किती गरम आहे, कारण चिपकवण्यासाठी प्रेस गरम लागते। हा झाला आपला पहिला कप। आता याला आपण या प्रकारे वाढून घ्यायचे आहे। त्यानुसार आपली ही प्रेस ठेवलेली आहे। त्यानंतर ही पट्टी त्या कपच्या मागे फिरवायची आहे। त्यानंतर या प्रकारे त्याला वाढून घ्यायचे आहे। आता हे वाढून झाल्यानंतर जवळजवळ आपण बटन बंद करून द्यायचं। जास्त गरम झाली म्हणजे आपण बटन बंद करून द्यायचं। त्यानंतर आता जवळजवळ हा कप आपला चिपकवून पूर्ण झालेला आहे। त्यानंतर कापायचा ही केवढी जागा कापायची, 1/2 इंच आणि वरती 1 पॉईंट कापायची असते। हा झाला आपला 1 कप तयार झाला। त्याला आता आपण बाजूला काढून आता दुसरा कप त्यामध्ये आपण कसा काढणार। या ठिकाणी किनारी नाही, पहिल्या कपला किनारी होती, म्हणून या प्रकारे आपला हा दुसरा कप या ठिकाणी आपण चिपकवून घ्यायचा। त्यानंतर आपली प्रेस आपण चालू करून घ्यायची। त्यानंतर आता ही बाजू देखील पहिल्या कपसारखी वाढून घ्यायची। अगदी आपल्या कामामध्ये स्पष्टता यायला पाहिजे, क्वालिटी कामाची आपली चांगली यायला पाहिजे, म्हणून ही पट्टी देखील आपण मागे फिरवायची असते। त्यानंतर हा झाला आपला दुसरा कप, त्यावर प्रेस ठेवून द्यायची। त्यानंतर त्याच्या मागे ही पट्टी फिरवायची। त्यानंतर पहिल्या कपला आपण जेवढं कापलं तेवढंच 1/2 इंच 1 पॉईंट वरती घेऊन आपण दुसरा कप ही आपला तयार झालेला आहे। आता त्यानंतर आपण कॉलर कशी काढायची आणि समोरची जी पट्टी आहे ती कशी वाढायची, तिला आपल्याला संगमपट्टी नाही म्हणून फक्त एक या प्रकाराने वाढून घ्यायची आहे। फक्त या प्रकाराने सरळ वाढायची। त्यानंतर ही पट्टी त्यामागे फिरवायची या प्रकाराने। तर ही पट्टी फिरवल्यानंतर आपण त्याला पलटवून त्यावर प्रेस आपण मारून द्यायची।
आता ही पलटवून आपण ही प्रेस मारली, त्यानंतर झाला हा बटन काचपट्टीचा फ्रंट आहे. या ठिकाणी पॉकेट येईल. पॉकेटचे देखील आपण या ठिकाणी निशाण मारून घ्यायचे आहे. सरासरी 33 छाती असल्यामुळे सरासरी 8.25 या ठिकाणी आपण मारलेलं आहे. 2 2.25 हे रेग्युलर माप झालं. 33 छाती 11.5च्या फ्रंटनुसार आपण या ठिकाणी 5.25 वर निशाण मारलेलं आहे. आता त्यानंतर आपण काय चिपकवणार ते आपल्या त्यानंतर आता आपण कॉलर काढायची आहे. 33 छातीनुसार कॉलर 14 इंचची कॉलर आपण 33 छातीच्या काढायची आहे. कॉलर येईल. तिला पॉइंट किती ठेवायचा आहे प्रत्येक गिराईकावर वेगवेगळ्या अंदाजाने असतं. ही सरासरी पॉइंट नॉर्मल आपण वाढवलेला आहे. 14 इंचची कॉलर घेतली. 14 इंचची झाली तर ही 16 इंचची घ्यायची असते. त्यानंतर 16 इंचची स्टँड पट्टी घेतल्यानंतर कापून घ्यायची. त्यानंतर आता आपण कोणत्या कपड्यात चिपकवणार आहोत हे बघायचं असतं. त्यानंतर आता कापड घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला मसाला लावलेला असतो कॉलरला देखील. तो मसाला आपण कोणत्या प्रकारे काढायचा आहे. त्यानंतर स्टँड पट्टी सुरुवातीला आपण चिपकवायची असते सरळ कपड्यामध्ये आणि स्टँड पट्टी चिटकवायची आहे. त्यानंतर कापड वर आपण प्रेस मारून त्यानंतर कॉलर चिपकवायची आहे. कॉलर या प्रकारे चिटकवायची आहे. प्रेसचा ताव म्हणजे प्रेस किती गरम आहे ते देखील वारंवार आपण पाहायचं असतं. त्यानंतर सरळ कापून घ्यायचं. सरळ कापल्यानंतर आता त्याला पलटवून देखील आपण प्रेस मारून घ्यायची आहे. पलटवून प्रेस मारल्यानंतर त्याच्यानुसार कडक प्रेस मारून घ्यायची असते. कारण थोडा कोपरा जरी राहिला तरी आपल्याला नंतर परत प्रेस मारावी लागते. त्यानंतर आता आपण काढणार आहोत पॉकेट 33 छातीच्या हिशोबाने, लुझिंगच्या हिशोबाने 4.25 पॉकेट येईल. हे पॅटर्न आहे 4.5 पॅटर्न आहे. पण त्याला आपल्याला 4.25 4.25 वाढवायचे आहे. पाव इंच हे पॅटर्न आपल्याला वाढवायचे आहे. त्यानंतर पॅटर्न एका ठिकाणी बरोबर ठेवून एक कोपरा या प्रकारे ठेवायचा आहे सरळ. त्यानंतर मागील पट्टी आपण फिरवून घ्यायची आहे. पट्टी फिरवायची. पट्टी फिरवल्यानंतर थोडं पाव इंच पॅटर्न वाढवून घ्यायचं असतं. हे 4.25 4.25च्या पॉकेट येईल. 33 छाती 11.5ची लुझिंगनुसार 4.25 4.25चे पॅटर्न येईल. त्यानंतर पॉकेट देखील आपण लांबी देखील वाढवायची. त्यानंतर या प्रकारे सरळ त्याला प्रेस मारायची. कडक प्रेस मारल्यानंतर तो कापड वरती उठत नाही म्हणून. आणि नंतर आता आपली बटन पट्टी राहिली. ती बटन पट्टी आता आपण सरळ त्याला प्रेस मारून वाढून घ्यायची आहे. आता शर्टामध्ये फक्त बटन पट्टी राहिलेली आहे. ती बटन पट्टी या प्रकाराने चिपकवून घ्यायची. सरळ वाढून घ्यायची आहे. या प्रकाराने सरळ घ्यायची. सरळ घेतल्यानंतर मागे पट्टी फिरवून द्यायची.